मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शासकीय शिवजयंती साजरी करतील, पण शिवसेना तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करेल अशी माहिती शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली। आणि त्यामुळे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना गेल्या अनेक वर्षांपासून आग्रहाने मांडत असलेल्या भूमिकेपासून फारकत घेतली आहे का अशी चर्चा आता रंगते आहे आणि त्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय। शिवजयंती शासकीय शिवजयंती जी 19 तारखेला होते ती शासकीय शिवजयंती 19 तारखेलाच होईल आणि शिवसेना पूर्वीपासून जी शिवजयंती तिथीप्रमाणे करते ते तिथीप्रमाणेच करेल। सत्तेत जरी शिवसेना असली तरी शिवसेनेने हा निर्णय घेतला की पहिली आता ह्या वेळेला वेळ कमी आहे, पहिली ही शिवजयंती शासकीयच्या प्रमाणेच होईल आणि याच्यानंतर सर्वांनी एकत्र बैठक घेऊन त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल। हा जो वाद ह्याच्यामुळे जो होतोय त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे ती कुठेतरी कमी होते। त्यामुळे कुठली तरी एक तारीख म्हणजे आता शासनाने 19 फेब्रुवारी या आधी जाहीर केलेली आहे आणि एका याला मग त्याचं स्वरूप पण भव्य येईल, महाराष्ट्रामध्ये एक वेगळं रूप या शिवजयंतीचं बघायला मिळेल आणि हे वाद जे ते कधीतरी संपले पाहिजेत। एक मतप्रवाह आहे की अशा पद्धतीने वाद संपले पाहिजेत आणि सगळ्यांनी एकत्र येत एकाच दिवशी शिवजयंती साजरी करावी। बघूयात भाजप आमदार नितेश राणे यांनी काय म्हटले ते। म्हणतात शिवजयंतीच्या वादावर निर्णय घेण्याची त्यांनी मागणी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आणि त्यामुळे किमान आता तरी शिवजयंतीचा वाद संपला पाहिजे अशी मागणी त्यांनी ट्विट करून केली आहे। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, पुण्यामध्ये काय मतप्रवाह आहेत? कारण आपल्यासोबत 3 जण असणार आहेत। संतोष शिंदे देखील आहेत, आनंद दवे आणि श्रीमंत कोकाटे। या तिघांचं नेमकं मत काय काय आहे आणि कशा पद्धतीने ते आपले बाजू मांडू इच्छितात? रेणुका, थोडं करेक्ट आहे। आपल्यासोबत सध्या संतोष दवे आनंद दवे आहेत आणि संतोष शिंदे आहेत संभाजीनगरचे। आनंद दवे हे शिवसेनेचे पदाधिकारी तर आहेतच आहेत, ते पदाधिकारी म्हणूनच बोलतील आपल्याशी आणि ते ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत। त्यामुळे हा शिवजयंतीचा जो वाद आहे हा बेसिकली गेली अनेक वर्षे सुरू आहे आणि हा शिवसेना आणि राष्ट्रवादी मराठा संघटना ज्या आहेत यांच्यामधला खरा वाद आहे। इतक्या दिवस ते धकून जायचं, पण आता सेना पहिल्यांदा सत्तेत आहे, सेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि राष्ट्रवादी पण सत्तेत आहे। त्यामुळे ह्यावेळेस हा वाद आणखीन वाढू शकतो अशासाठी, कारण उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की मी मुख्यमंत्री म्हणून पूजा करेल शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरीवरती, पण शिवसेना मात्र तिथीनुसारच शिवजयंती साजरी करणार अशी भूमिका आता पक्ष म्हणून शिवसेनेने घेतली। पण मुख्यमंत्री मात्र शिवसेनेचे आणि जे पक्षाध्यक्ष आहेत, त्यामुळे आता इथं शिवसेनेला एक कुठेतरी भूमिका घ्यावी लागणार आहे। आणि राष्ट्रवादीचं तर पहिलं म्हणणं हेच आहे की राष्ट्रवादीचं की आम्ही शिवजयंती तारखेनुसार साजरी, आपण ह्या दोघांकडे जाऊया। हे दोघंही आहेत, आनंद दवे आहेत आणि संतोष शिंदे, हे दोघंही वारंवार या विषयावर नेहमीच भांडत आलेले आहेत, आपली बाजू मांडत आले आहेत। दवेजी, मला सांगा, आता सेनेची दुटप्पी भूमिका नाही का? नाही, मला वाटत नाही दुटप्पी भूमिका, अतिशय सरळ आणि स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। माननीय उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे जे काय आजपर्यंत चालत आले तसे त्यांनी करणं क्रमप्राप्त आहे, तसे त्यांनी ते केलेलं आहे। आणि शिवसेना एक राजकीय पक्ष, राजकीय संघटन वेगळं आहे। आमची जी भूमिका आहे की आधीपासून तिथीप्रमाणे व्हावी, त्याप्रमाणे शिवसेना तिथीप्रमाणे करणार आहे ती। संतोष, तू पहिलं पत्र लिहिलं होतं मुख्यमंत्र्यांना बेसिकली या संदर्भात की शिवजयंती ही एकच असावी, ती 19 फेब्रुवारी तारखेनुसार, तिथीनुसार ती असू नये। आता काय तुझी भूमिका आहे? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, देशाचं आणि या जगाचं आराध्य दैवत आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 12 हत्तीचं बळ आणि 33 कोटी देवांची फलटण सुद्धा बाद होते, एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे। शिवराय मनामनात आणि शिवजयंती घराघरात साजरी व्हावी आणि शिवजयंती हा उत्सव लोकउत्सव व्हावा। संपूर्ण बहुजन समाजाने राष्ट्रीय सणासारखी, उत्सवासारखी शिवजयंती साजरी करावी, म्हणून 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करावी असा सगळ्या महाराष्ट्रातील, देशातील शिवप्रेमींचा मानस आहे। माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून 1990 पासून शिवनेरीवर शिवजयंती उत्सव सुरू केला। आज महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत तो गेला, परंतु जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज लोकांपर्यंत पोहोचले नाही पाहिजे। जर छत्रपती शिवाजी महाराजांना पोहोचले आणि त्यांचा खरा इतिहास जर पोहोचला तर इथल्या जातीय दंगली बंद होतील किंवा जे धर्माचं आणि जातीचं राजकारण केलं जातं ते बंद होईल। म्हणून काही तथाकथित लोक, हिंदुत्ववादी आणि
हिंदुत्वाचा आधार घेऊन ब्राह्मणी विचारधारा मांडण्यासाठी तिथीचा आग्रह धरतात. मुळात शासकीय कॅलेंडर असतील किंवा कुठले खाजगी असेल, तारखेनुसार आणि तिथीनुसार हा शब्दच मुळात वगळला पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आज जर शिवजयंतीचा विचार केला 19 फेब्रुवारीला, एक मिनिट संतोष, आपले दवे आहेत. आता त्यांनी थेट आरोप केलाय की जाणीवपूर्वक वाद घातला जातोय बहुजन महापुरुषांसंबंधीच्या तीर्थीनुसार. नाही. काय उत्तर आहे तुमच्याकडे? आक्षेप आहे माझा पूर्णपणे यांच्या वाक्याला. मुळात शिवप्रभूंचं जन्मतिथी फक्त बहुजन समाज करत नाही, सर्व जाती धर्माचे लोक करतात, तसा केला गेला पाहिजे. शिवप्रभू हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते. जर तुम्ही हिंदू धर्माची परंपरा बघितली तर भगवान राम असतील, भगवान श्रीकृष्ण असतील, अगदी बौद्ध जयंती सुद्धा ही तिथीप्रमाणेच होते. आपले हिंदूंचे सण दसरा, दिवाळी, पाडवा सगळे तिथीप्रमाणे होतात, तारखेप्रमाणे होत नाही. त्यामुळे आम्हाला शिवजयंती तिथीप्रमाणे करणंच आवडेल, नव्हे ती तिथीप्रमाणेच व्हायला पाहिजे. परत दुसरा एक प्रश्न आहे याच्यामध्ये की 19 फेब्रुवारी या तारखेविषयी सुद्धा शंका आहेत. ती कदाचित कोणी 1 मार्च सुद्धा म्हणते. त्यामुळे असे वाद न होता तिथीविषयी काही ज्यावेळेस याच्या अगोदर युतीचं सरकार होतं आणि अटल बिहारी वाजपेयी या देशाचे पंतप्रधान होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय मनोहर जोशी साहेब होते. त्यांच्या काळात शिवजयंतीचा तारखेचा आणि तिथीचा वाद निर्माण झाला. त्यावेळेस तज्ज्ञ इतिहास संशोधकांची समिती स्थापन करून 19 फेब्रुवारी ही तारीख समोर आलेली आहे. त्याच्यानंतर सरकार बदललं आणि नंतर आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादीचं या राज्यात सरकार आलं, देशात काँग्रेसचं सरकार आलं. सेनेच्या काळातच हे सेनेच्या काळातच झालेलं आहे आणि त्याला उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा यांच्या युतीतल्या सुद्धा लोकांनी एकमुखाने पाठिंबा दिला. पण नंतर वाद तथाकथित महाराष्ट्र भूषण ज्यांना दिला त्यांनी जाणीवपूर्वक त्या समितीतून बाहेर पडले आणि तिथीच्या लोकांना पुढे करून त्यांनी हा घोळ घातला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यकारभार करायचा, जोगवा मागायचा, परंतु ज्यावेळेस महाराज खरे सांगायचे म्हटलं की तिथं तारीख तिथीचा वाद करायचा, हे यांचा करंटेपणा आहे मुळात. तर असं होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज हे वंशिक आहेत, सगळ्या जाती धर्माचे आहेत, रयतेचं राज्य निर्माण केलं आणि तो छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण आणि बहुजन प्रतिपालक आहेत, ते सगळ्यांचे आहेत. पण ते कळू द्यायचे नाही म्हणून तिथीचा वाद घातला. यांनी थेट आरोप केलाय संतोषनी की हा जाणीवपूर्वक वाद निर्माण केलाय एका व्यक्तीनं. मी थेट नाव घेतो, मी बाबासाहेब पुरंदरेचं त्यांचं रोख आहे त्यांच्यावरती बेसिकली, आणि त्यांच्या सांगण्यावरून शिवसेना ही शिवजयंती तिथीनुसार साजरी करते. याचा उत्तर काय? आणि सेनेच्या काळात बेसिकली ही तारीख ठरली 19 फेब्रुवारी. मग आता हा वाद कशासाठी? मुळात वंदनीय बाबासाहेब पुरंदरेंचं ऐकून काही करत असतील असं काही वाटत नाही. संजयजी यांची खूप जुनी परंपरा आहे, ती काही जातीय वादावर ते आणून ठेवतात. तसं नाहीये. शिवप्रभू कित्तर हिंदवी स्वराज्य संस्थापक होते, ते हिंदूंचेच नेते होते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण इतिहासामध्ये कोणतीही मशीद बांधलेली नाहीये. नेताजी पालकर जे मुस्लिम झाले होते त्यांना परत हिंदू धर्मात आणले गेलं. ते सर्व धर्म समभाव नव्हते. शिवाजी महाराजांना सेक्युलर बनवण्याचं पाप आता जे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन करणाऱ्या संस्था करत आहेत. आमचा याला पूर्णपणे आक्षेप आहे. राहिला वाद जन्मतिथीचा, तर जसं हिंदूंच्या सर्व संस्थांचं सर्व देवतांचं तिथीप्रमाणे होतं तसं तिथीप्रमाणे व्हायला आम्हाला नक्की आवडेल. त्या उपरांत माननीय उद्धव साहेबांनी सांगितलेले की आम्ही परत एक नवीन समिती नेमतोय. जर समितीने काही जो निर्णय घेईल तो शासकीय निर्णय सर्वांना मान्य असतो. जर पहिली तारीख जी आहे 19 ही तुमच्याच काळात ठरलेली आहे, सेनेच्या काळात, ती त्यावेळेस ही समिती स्थापन करून ही तारीख ठरली होती. मग आता पुन्हा नवीन समिती कशासाठी? नाही, तारीख का तिथीप्रमाणे करायचं ह्यासाठी ती समिती नेमलेली आहे. जो काही निर्णय होईल तो आपण मान्य करू. तारीखप्रमाणे आपण शिवसेने आता माननीय उद्धव मुख्यमंत्री म्हणून करणारच आहे, तिथीप्रमाणे शिवसेना करणार आहे. त्याच्यामध्ये वाद व्हायचं काहीच कारण नाही. उद्धव ठाकरे आणि शिवसेना काय वेगळी आहे का? नाही, आता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची एक नेमकी कार्यसमिती वेगळी आहे, त्यांची एक बाउंड्री वेगळी आहे. शिवसेना म्हणून आम्हाला बाउंड्री वेगळ्या आहेत. आम्ही जर आमच्या मनात असेल की तिथीप्रमाणे करावं तर आम्हाला नाही म्हणायचं कोणाचं काही कारण नाहीये. हे शिवसेनेच्या भूमिकेवर तू काय सांगशील? बेसिकली मान्य उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री नाहीत, राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री नाहीत, शिवसेनेचे पण मुख्यमंत्री नाहीत. अगदी बरोबर आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आणि ज्यावेळेस शिवजयंतीचा विषय येतो, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली पाहिजे. आजपर्यंत नाही केली तर काय करणार? शेवटचं उत्तर माझं मत आहे, त्यांनी शिवजयंती जर नाही 19 खरं तर त्यांनी मग राजीनामा द्यावा मुख्यमंत्री पदाचा. कारण त्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा मोठं कोणी नाही. विषयांतर होते. उद्धव साहेब 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करणारच आहेतच, आणि त्यांनी नाही केली तर काय करावं? एवढी मोठी कोणती संघटना नाहीये की जे शिवसेनेला आव्हान करू शकेल. उद्धव साहेबांनी हा वाद घेतलेलाच नाहीये. त्यांची स्पष्ट भूमिका राहील. रेणुका, बेसिकली हे दोन्ही एकदम कट्टे कार्यकर्ते आहेत आपापल्या संघटनेचे, त्यामुळे हे असेच भांडत राहतील. पण मूळ मुद्दा असा आहे, आता
संभाजी ब्रिगेडने केलेल्या आवाहनानुसार उद्धव ठाकरे शिवजयंती साजरी करणार का आणि सेना अगदी तिथीनुसार खरं आहे. आणि हा तारखेचा आणि तिथीचा वाद सातत्यानं सुरू आहे. धन्यवाद. आपण बघतोय की संतोष शिंदेंचं आणि आनंद दवेंचं नेमकं काय म्हणणं होतं. बघूयात यावर काही तोडगा निघतोय का, समिती नेमकं काय म्हणते. पुढची बातमी आपण बघणार आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा देणारं पहिलं स्मारक ठाणे महापालिकेनं उभारलंय. ज्या स्मारकाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात शिवसेनेचा संघर्ष आणि बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या काही खास फोटोंचं प्रदर्शनही इथे ठेवण्यात आलंय. बाळासाहेब ठाकरेंची शेवटची सभा 2012 साली ठाण्यामध्ये झाली होती आणि त्यावेळी बाळासाहेबांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केलं होतं ती खुर्ची देखील शिवसैनिकांनी जपून ठेवली आहे. अनेक दुर्मिळ आठवणींचा खजिनाच या स्मारकात पाहायला मिळेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक ठाणे शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेने ही अतिशय सुंदर अशी वास्तू जी आहे ती निर्माण केलेली आहे. आपण इथे माझ्या मागे बघू शकतो. माझे ठाणे खणखणीत नाणे असं ब्रीदवाक्य लिहिलेलं हे जे पहिलं प्रदर्शनी भागातले जो फोटो आपण बघतो आहोत तो फोटो सांगतोय की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी शेवटची सभा ठाणेमध्ये झाली होती सेंट्रल पार्कला, त्यावेळेला त्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या खुर्चीत बसून भाषण केलं होतं ती खुर्ची देखील शिवसैनिकांनी आजतागायत जपून ठेवलेली आहे. यावरून शिवसैनिकांचं बाळासाहेबांवरती किती प्रेम होतं हे दिसून येत आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण जर वास्तू जर आपण बघितलं अतिशय भव्य दिव्य अशी वास्तू बांधण्यात आलेली आहे. आपण वरच्या बाजूला जर बघितलं तर अतिशय सुंदर असा मोठा घुमट आहे आणि वरच्या बाजूला अनेक कलादालनं जी आहेत ती इथे निर्माण करण्यात आलेली आहेत. अनेक कलाकारांना, होतकूर कलाकारांना त्यांना एक हक्काचं व्यासपीठ जे आहे ते या स्मारकात मिळणार आहे. आणि त्याचबरोबर या स्मारकामध्ये अतिशय दुर्मिळ फोटो जे आहेत ठाकरे कुटुंबातले असेल किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीतले असेल ते इथे पाहायला मिळतात. आपण इथे बघत असाल बाळासाहेब ठाकरे हे अतिशय अष्टपैलू असं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांचं सर्व क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींशी चांगला घनिष्ठ संबंध होता. आपण इथे बघत असाल सर्व जे बॉलिवूडचे सिने कलाकार असतील, मराठी सिने कलाकार असतील, सर्वांशी असलेलं त्यांचं मैत्रीपूर्ण नातं जे आहे ते इथे दाखवण्यात आलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं खेळांवरती देखील प्रचंड प्रेम होतं. समोर आपण बघत असाल गोल्फ खेळ असेल, कॅरम असेल, टेबल टेनिस असेल, इतर खेळ असतील, असे सर्वच खेळ जे आहेत बाळासाहेब ठाकरे स्वतः खेळताना इथे पाहायला मिळतात. त्यांचे कुटुंबावरती निस्सीम प्रेम होतं आणि कुटुंबातल्या देखील अनेक दुर्मिळ नाती जे आहेत इथे दाखवण्यात आलेली आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब सुद्धा आपल्याला इथे एकत्र पाहायला मिळतं आहे. कुटुंबातील अनेक दुर्मिळ फोटोग्राफ्स आहेत ते इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर शिवसेनेचा जो संघर्ष आहे तो संघर्ष देखील इथे दुर्मिळ फोटोंच्या माध्यमातून, प्रदर्शनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. जुनं शिवसेना भवन आणि त्यावेळेला शिवसेनेच्या होणाऱ्या सभा यांचे दुर्मिळ फोटो जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात. अशा सगळ्या दुर्मिळ आठवणींचा खजिना या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दालनामध्ये, स्मारकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकीकडे या स्मारकाचं उद्घाटन तर होतंय, पण याच दौऱ्यामध्ये म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्यात आहेत, पण त्या दरम्यान त्यांच्या दौऱ्यादरम्यान सायन्स पार्क विरोधात शिवसेनेचे नगरसेवक आता आक्रमक झाल्याचं कळतंय. आपण बातमी बघतोय की खेळाच्या मैदानावरचं आरक्षण पार्कसाठी हटवण्यात आल्याचा आरोप करत संजय भोईर, देवराम भोईर यांनी राजीनामा देण्याचा इशारा एक प्रकारे दिलेला आहे. त्याचबरोबर उषा भोईर आणि भूषण भोईर यांनी देखील म्हटलंय की असं जर असेल तर हे नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत राजीनामा देण्याचा इशारा आता दिल्याचं कळतंय. खेळाच्या मैदानावरचं आरक्षण पार्कसाठी हटवलं असा आरोप इथे केला जातोय आणि खेळाच्या मैदानावरचं आरक्षण हटवून सायन्स पार्क बनवलं जातं. या प्रकल्पाला विरोध करत मुख्यमंत्र्यांनी जर प्रकल्पाचं उद्घाटन केलं तर राजीनामा देऊ अशी भूमिका या चौघांनी घेतल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाण्यात क्लस्टर भूमिपूजन, विविध कामांचा लोकार्पण सोहळा देखील आज त्यांच्या हस्ते पार पडेल. पुढची बातमी आपण बघणार आहोत वर्ध्यातली, आणि जिथे आपल्याला माहिती आहे हिंगणघाटमध्ये ज्या प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. आणि त्याचबरोबर हिंगणघाट आणि औरंगाबादमधल्या महिला जळीत प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज वर्धा शहरात सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. कडकडीत बंद तिथे पाळण्याचा निर्धार व्यक्त केला जातोय. या मोर्चात शहरातील शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, सर्वपक्षीय नेते, त्याचबरोबर सामाजिक संघटना आणि नागरिक देखील आज रस्त्यावर उतरणार आहेत. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. नरेंद्र, एकीकडे या पीडितेची मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज कशा रीतीने नागरिक बंद पाळतायत?
रेणुका हिंगणघाट प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणी आज वर्ध्यामध्ये उत्स्फूर्त असा बंद पाळण्यात येत आहे. यासाठी मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलं होतं, शिवाजी चौकातून हा मोर्चा निघणार आहे. ज्या चौकातून हा मोर्चा निघणार आहे त्या चौकात आपण आहोत. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं पोलीस फौजफाटा लावण्यात आलेला आहे, कसे नागरिक उत्स्फूर्त या ठिकाणी येत आहेत. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मोर्चा हा सुरळीत पार पडावा यासाठी पोलिसांनी ही उपाययोजना केलेली आहे. नागरिक आणि शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थीसुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्या दृष्टीनं आयोजकांनी पावले उचलली आहेत. विद्यार्थी या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने महिलांचा हा आक्रोश मोर्चा जो आहे अगदी काही वेळातच हा येथून निघणार आहे. काही क्षणामध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे. त्याची तयारी आयोजकांनी केलेली आहे. आणि ज्या हिंगणघाट प्राध्यापिकेच्या जळीत प्रकरणात जो आक्रोश निर्माण झाला आहे जनतेमध्ये, त्याचा निषेध करण्यासाठी या वर्ध्यातील महिला सामाजिक संघटना, सर्वपक्षीय नेते आणि सर्वपक्षीय संघटना ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहे. आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा मोर्चा निघणार आहे. शिवाजी चौकातून हा मोर्चा निघून तो सोशालिस्ट चौक, निर्मल बेकरी चौक, अंबिका चौक मार्गे आंबेडकर चौकात पोहोचणार आहेत आणि त्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहेत आणि तिथे एका मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. रेणुका, वेळातच या मोर्चाला सुरुवात होते, पण काही वेळापूर्वी तिथल्या नागरिकांशी देखील आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी संवाद साधला होता. बघूया त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात. समाजाला अधिकार कोणी दिला आम्हा बायकांचे जीव हिरावून घ्यायचा? तिला तिचं शरीर आहे, तिचं अधिकार असला पाहिजे, तिचा होकार नकार देण्याचं तिला स्वातंत्र्य आहे. तर तुम्ही ते का हिरावून घेता हा माझा या समाजाला प्रश्न आहे. कारण काही असो. आपण काय सांगाल या संदर्भात? हिंगणघाटला जो प्रकार झालेला आहे याचा अगदी तीव्र निषेध करीत आहो. कारण हा महिलांना हा काळीमा फासलेला आहे. स्त्री पुरुष समानता म्हणता आणि समानता कुठे आहे? ही प्रत्येक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत आहे. याआधी हा आजचाच काळ नाही तर अनेक दिवसापासूनचे हेच अत्याचार होत आहे आणि हे अत्याचार थांबले पाहिजे. यासाठी आम्ही वर्धा जिल्ह्यातून, हा वर्धा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या काळीमा फासणारा झालेला आहे. त्यामुळे सर्व राजकीय सामाजिक संघटना एकत्र येऊन आम्ही याचा निषेध करत आहोत, जाहीर निषेध करत आहोत. आणि आम्हाला एवढंच सांगणं आहे की आम्ही प्रशासनाशी पण बोललेला आहोत. ज्या ठिकाणी निर्जन स्थळ आहे, ज्या ठिकाणी असे जोडपे बसले असतात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सुद्धा आपलं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि त्याला आळा घातला पाहिजे. आणि आम्ही प्रशासनामध्ये म्हणत आहोत की त्या मुलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. हाच आमचा आजचा निषेध आहे. मिळालाच पाहिजे. या घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय सगळ्या मुलींमध्ये. त्यामुळे त्या व्यक्तीला फाशी दिलीच पाहिजे. बस एवढं सांगते. स्त्री पुरुष समानता म्हणता तुम्ही आणि इथे कुठे स्त्री पुरुष समानता दिसून राहिली आहे? तुम्ही कुठपर्यंत आम्ही पेटत राहायचं आणि कुठपर्यंत तुम्ही आम्हाला पेटवत राहायचं? आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. तुम्ही जसं जगता तसं आम्हाला जगू द्या. मी एक स्त्री या नात्यानं या घटनेचा जाहीर धिक्कार करते आणि त्याला कुठलीही केस न चालवता त्याला दिसेल तिथे मारा किंवा त्याला फाशीवर चढवा असं मी सगळ्या स्त्रियांच्या वतीनं, रणरागिणी मंचाच्या वतीनं जाहीर आव्हान करते. आणि पुन्हा अशा घटना घडू नये याच्यासाठी कठोर कायदा बनावा याची मी मागणी सरकारकडे करते की स्त्रियांना कुठेतरी सुरक्षितता वाटू द्या. त्यांच्या मलाही मुलगी आहे, सगळ्यांना मुलगी आहे. या वेदनेला जात नाही, धर्म नाही, ती एका स्त्रीची वेदना आहे. या पुरुषांना सुद्धा अनुभव द्या आणि ज्या वेदना अंकितांनी जळते वेळेस घेतल्या त्या पूर्ण वेदना त्या नराधमाला अनुभव द्या. एवढीच मागणी मी या इथेच करत आहे. धन्यवाद. एकंदरीतच महिलांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा. दरम्यान राज्याचे महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पीडितेच्या भेटीसाठी काल ते रुग्णालयात दाखल झाल्याचं कळते. हिंगणघाट इथली पीडित तरुणी आणि त्याचबरोबर कुटुंबियांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली आहे. प्रकृती तर गंभीरच आहे, पण जी काही घटना आहे ती अतिशय विकृत स्वरूपाची आहे आणि अचानकपणे झालेली आहे. 3 महिने अगोदर वडिलांना त्याला समजून सांगितलं आणि तेव्हा त्याने हवंही म्हटलं का मी याच्यानंतर त्रास देणार नाही आणि त्याच्यानंतर लगेच अटॅक करून तिला जाळण्यापर्यंत नेण्याचं. खरं तर ही विकृती आणि याला थांबलं पाहिजे.
याच्यासाठी जशी त्या वडिलांची मागणी का त्याला जसं माझ्या मुलीला जाळलं तसं त्यालासुद्धा चौकात जाळलं पाहिजे. बिलकुल रास्त मागणी आहे माझ्या मते का या पद्धतीनं काय करता येईल का कायद्यात, जशा तशी सजा देता येईल काय, हाही विचार कायद्यामध्ये करता येईल का. निश्चितच महिला बालकल्याणकडून आम्हीसुद्धा असा प्रस्ताव पाठवू आणि त्या मुलींचं त्या परिवाराचं झालेलं नुकसान जे आहे किंवा जे काही आता जी घटना झाली ते न भरून निघणार आहे. त्यांना आम्ही किती काही आर्थिक मदत केली, काही केलं, विषय हा जो जखम आहे ते न भरणारी आहे. पण तरीसुद्धा महिला बालकल्याणकडून मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून आणि अधिक काही त्याला मदत करता येईल, त्यांचं आर्थिक पुनर्वसन करता येईल का हा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार. त्या मुलीला नोकरी वगैरे देण्यासंदर्भात महिला बालकल्याण विभाग विचार करू शकते का? बिलकुल. आपण जर त्या संदर्भात तिचं आखरी पुनर्वसन होणं गरजेचं आहे आणि निश्चितच तसा नोकरी देण्याचा सुद्धा पूर्ण प्रयत्न आपण करू. आता बातमी आहे डोंबिवलीतली रासायनिक प्रदूषणामुळे तिथे चक्क रस्ताच गुलाबी झाल्याचा प्रकार समोर आला आणि ज्याची दखल थेट मुख्यमंत्र्यांनी काल घेतली होती आणि आज दुपारी त्या रस्त्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर कल्याणचे लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं. खासदारांच्या पाहणी अधिकाऱ्यांनी इथे रस्ता धुण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्यामुळे रंग निघण्याऐवजी तो अधिकच गडद झाला होता आणि यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यामुळे आपण बघतोय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज डोंबिवलीत देखील जाणार आहेत आणि त्या रस्त्यांची ते आज स्वतः पाहणी करणार आहेत. त्यामुळे आज नेमकं अधिकाऱ्यांना कसा जाब विचारला जातोय याबद्दल आता उत्सुकता असणार आहे. डोंबिवलीमधलं रासायनिक प्रदूषण किती तीव्र स्वरूपाचं आहे हेच या आपल्या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतंय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज ठाण्यानंतर डोंबिवलीमध्ये जेव्हा जातील तेव्हा या रस्त्यांची पाहणी करतील आणि तेव्हा या अधिकाऱ्यांना या सगळ्याबद्दलची उत्तरं द्यावी लागतील. त्यामुळे मुख्यमंत्री जर डोंबिवलीत जाणार असतील तर निश्चितच या अधिकाऱ्यांना या सगळ्याची उत्तरं देणं भाग आहे. आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आपण. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रदीपकार, खासदारांसमोर रस्ता धुण्याआधीच या अधिकाऱ्यांची चांगलीच पोलखोल झालेली आपल्याला पाहायला मिळते. मुख्यमंत्री येणार आहेत असं म्हटलं जात आहे. तसं असेल तर काय पद्धतीची तयारी तिथे केली जाते? अगदी बरोबर आहे. काल आपण जर बघितलं तर खासदारांमधून रस्ता धुतला गेला होता, तर आज सकाळपासून डोंबिवली MIDC परिसर साफसफाई चालू झाली होती. ह्याची माहिती आपल्याला मिळाली. त्यानंतर अशी माहिती मिळाली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत, हे ठाण्याच्या कार्यक्रमानंतर डोंबिवलीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. याबाबत जे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा ही माहिती दिली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून ते कन्फर्म करण्यात आलेलं आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर ते डोंबिवलीत या घटनास्थळी गुलाबी जो रस्ता आहे आणि प्रदूषणाची जी कशामुळे होत आहे ह्याची पाहणी करणार आहेत. आपण जर बघितलं तर सर्वात पहिले न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली होती. या बातमीची एक प्रकारे दखल आता घेतली जाते. आता MIDCचे अधिकारी असतील आणि MPCBचे अधिकारी असतील, ह्यांच्यावर आता काय कारवाई होणार हे आता बघावं लागेल. आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात डोंबिवलीत प्रदूषण होत असतं. बघितलं तर हिरवा पाऊस झाला, तुमचा ऑरेंज पाऊस झाला, तर आता गुलाबी रस्ते आपण बघितलेले आहेत. उद्धव ठाकरे पाहणी केल्यानंतर आता याच्यावर काय निर्णय होतो फक्त हे बघण्यासारखं आहे. सकाळपासून KDMCचे अधिकारी कामाला लागलेले आहेत आणि MIDC परिसर स्वच्छ करण्यात त्यांनी सुरुवात केलेली आहे. धन्यवाद प्रदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अशासाठी कारण आपण एकीकडे बघतोय जो फक्त लोकप्रतिनिधी किंवा राज्याचे मुख्यमंत्री तिथे येणार असेल आणि म्हणून जर रस्त्यांची